दरम्यान भुजबळांच्या नाराजीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी मी घेईन, मात्र वेगळ्या पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही असं म्हणत नाव न घेता अजित पवारांनी भुजबळांवर निशाणा साधलाय. तर तरुणांना संधी द्यायची होतीच तर मला का उभं केलं असा सवाल उपस्थित केलाय. काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काही रोष व्यक्त केला. वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडस जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे. ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तर सुभर देखील कमी पडणार नाही. परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही. सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना. तरुणांना संधी सुद्धा देताना काही थोडे ठेवायचे असतात सिनियर, काही नवीन घ्यायचे असतात. असंच नेहमी जे आहे कुठच्या कंपनीत असेल नाही तर पक्षामध्ये असेल असंच चालू असतं आणि त्याचे काही नियम असतात त्याप्रमाणे जा तुम्ही. पण मग उभंच करायचं राहायचं. तुम्ही झालं आता आम्हाला तरुणांना संधी द्यायची, द्या तिकडे तरुणाला संधी. मला कशाला उभं केलं. आणि त्या एका आता मी फार वयस्कर झालो असं त्यांचं म्हणणं आहे, तर मी जात होतो ना तिकडे दिल्लीमध्ये. मग तिकडे तुम्ही जाताना सांगितलं की नाही नाही तुम्हाला इथे राज्यामध्ये गरज आहे तिथे लढा.